सत्ताधारी पक्षातील 2 आमदार आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय सांगाल, तुमचा पक्ष सत्तेत असून सुद्धा तुम्हाला हे आंदोलन पुकारावं लागतं? पक्ष सत्तेत आहे, पक्ष पॉझिटिव्हही आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी याच्या आधी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर उपवर्गीकरण लागू करू, त्यासाठी त्यांनी बैठकही घेतली। परंतु ही दिरंगाई होतीये, म्हणून आमचं कर्तव्य आणि काम आहे समाजाप्रती की या दिरंगाईला आठवण करून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला जो न्याय आहे, समतेचा न्याय आहे, तो सर्व जातींपर्यंत पोहोचण्यासाठीच हे आमचं आंदोलन आहे। नेमकं अबकड वर्गीकरण हे काय सांगाल थोडक्यात? अबकड वर्गीकरण मध्ये आज 59 जाती आहेत ज्या अनुसूचित जातीमध्ये येतात आणि त्या स्तरापर्यंत आज आरक्षणातले जे फायदे आहेत, मग शैक्षणिक फायदे असतील, सामाजिक फायदे असतील, हे पोहोचलेले नाहीयेत। ते पोहोचण्यासाठी वर्गवारी केली पाहिजे आणि ज्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाहीये त्या वर्गवारीमध्ये घेऊन जर ती वर्गवारी पूर्ण झाली तर खऱ्या असणाऱ्या अनुसूचित जातीमधले जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय मिळेल। काय सांगाल, नेमकं अबकड वर्गीकरण लागू होणार का? आज आम्ही अमित गोरके साहेब आमदार आणि मी आणि आणखीन आमचे बरेच सहकारी यामध्ये सहभागी होते। निश्चितपणे अबकड वर्गीकरण ही मागणी अतिशय रास्त मागणी आहे आणि सरकार या बाबतीत अतिशय सकारात्मक आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येत्या काळात हे वर्गीकरण लागू होईल। या वर्गीकरणाला जो वेळ झाला तो बदर समिती याकडनं जो अहवाल जो देण्यात यायला पाहिजे होता आतापर्यंत, त्या समितीकडून जो वेळ लागतोय त्या संदर्भात आमची अशी मागणी की बदर समितीने लवकरात लवकर हा अहवाल द्यावा आणि त्यामुळे लवकरच आमच्या 59 जातींना या माध्यमातून निश्चितपणे येत्या काळामध्ये न्याय मिळेल। जो आजपर्यंत त्यांच्यावरती यामुळे अन्याय झालाय तो निश्चितपणे येत्या काळात त्यांना न्याय मिळेल। काय सांगाल, मुख्यमंत्र्यांसोबत तुमचं बोलणं झालंय? हो, निश्चितपणे आमचा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी झालेल्या आहेत। निश्चितपणे त्यामध्ये बदर समितीचा अहवाल हीच एक मोठी गोष्ट, त्यांनी जो वेळ मागितलेला आहे त्यामुळे हा कुठेतरी विषय प्रलंबित राहिलेला होता। आता येत्या काळात तोही आम्ही तीच मागणी लावून धरतोय की लवकरच हा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर व्हावा आणि यातून निश्चितपणे 59 जातींना यामध्ये न्याय मिळेल। अबकड वर्गीकरणाचा नेमका फायदा काय होऊ शकतो? फायदा हा यामध्ये ज्या 59 जाती आहेत त्या जातीतल्या लोकांना शैक्षणिक असेल आणि अन्य ठिकाणी त्यांना न्याय मिळण्यासाठी हे अबकड वर्गीकरण निश्चितपणे महत्त्वाचं आहे आणि ते येत्या काळात लागू झाल्यानंतर या 59 जातींना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे। ते त्यांचा एक सामाजिक स्तर यातून निश्चितपणे सुधारणार आहे। सत्तेत पक्ष असून सुद्धा या आमदारांना आंदोलन करावं लागतं आणि त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही घेतली आहे आणि यावर मुख्यमंत्री काय बोलतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन शिवाजी काळेसह मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।